तत्पूर्वी एक मी दाखवू इच्छितो या तोफेवरती कोर्ट ऑफ आर्म म्हणजे पोर्तुगीजांचं राजचिन्ह इथे दिलेलं आहे. तर मित्रांनो, आपण रोईश मगुश या किल्ल्यामध्ये प्रवेश केलेला आहे आणि इकडनं हा रस्ता सरळ रोईश मगुश किल्ल्यामध्ये जातो. इथे एंट्री फीज आहेत, गोवा सरकारने ठेवले. इथे 50 रुपये एंट्री फीज आहेत आणि इथे पाहू शकतात आपण तिकीट पण किती अट्रॅक्टिव्ह आहे. काय वाटतं प्रथमेश, गोवा सरकारचा किल्ले संवर्धन कसं आहे, कसं वाटतं तुला? अतिउत्तम, महाराष्ट्रापेक्षा अतिउत्तम आहे. मला कसं दम लागतं. मित्रांनो, महाराष्ट्राला लागूनच असलेल्या गोव्यात बरेच दुर्ग आहेत. या दुर्गांपैकी हाताच्या बोटावर मोजता येणारे दुर्ग सर्वसामान्यांना माहीत आहेत. प्रत्येक दुर्गाची रचना वेगळी, इतिहास वेगळा. मराठेशाहीमध्येही या दुर्गांचा संबंध आलेला होता. गोव्यात आपण फिरायला जातो ते तेथील समुद्रकिनारे पाहायला, परंतु जरा वाट वेगळी करून निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या गोव्यातील दुर्ग आपल्याला पाहायलाच हवेत. अशाच या गोव्यातील रेईश मागुश हा किल्ला आपण पाहायला आलो आहोत. ती पहा, ती जी समोर दिसते ना, ही मांडवी नदी, आणि या मांडवी नदीच्या मुखाशीच रेईश मागुश हा किल्ला पोर्तुगीजांनी बांधला. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या तिकीट काउंटरकडून येणारी ही वाट आपल्याला राईश मागुश या किल्ल्याकडे घेऊन जाते. येथेच असणारी ही खडी चढून आल्यानंतर आपण रेईश मागुश या किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी येऊन पोचतो. इथेच या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती पोर्तुगीजांचे राजचिन्ह असलेले कोर्ट ऑफ आर्म्स लावलेले आहे. हे कोर्ट ऑफ आर्म्स सध्या तुटलेल्या अवस्थेत आहे. हेच या किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. येथून आपण या किल्ल्यात प्रवेश करतो. तर मित्रांनो, आपण आता रईस मगुश किल्ल्यामध्ये आलो आहे आणि किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी आहोत. तत्पूर्वी या किल्ल्यामध्ये प्रवेश करण्यापूर्वी मी तुम्हाला एक दाखवू इच्छितो. हे बघा, इथे एक डेथ होल आहे. इकडे वर आपण पाहू शकतात, जर शत्रू या किल्ल्यामध्ये प्रवेश केला तर वरून उकळतं तेल किंवा धारदार शस्त्र वरून टाकली जायची. या इथे आल्यानंतर त्याच्या डोक्यात पडून त्याचा मृत्यू व्हायचा शत्रूचा. तर हा डेथ होल आहे. आता आपण थोड्या वेळाने वर जाऊ ना, तेव्हा हा कुठे आहे याचं हा डेथ होल ते मी तुम्हाला वर गेल्यानंतर सांगेन. चला, आपण आता किल्ल्यामध्ये प्रवेश करूया. इथे रईस मगुश किल्ल्याचं एक चित्र इथे काढलेलं आहे आणि इथे माहिती दिलेली आहे रईस मगुश थोडक्यात. गोव्याचं जे फ्रीडम फाईट होतं, जो गोव्याचा स्वातंत्र्य संग्राम होता, त्यावेळेला या किल्ल्याचा उपयोग ॲज अ जेल म्हणून या किल्ल्याचा उपयोग व्हायचा. फ्रीडम फायटर्स होते, त्यांना इथे कैद केलेलं असायचं. हा कारागृह होता थोडक्यात त्यावेळेला. जे गोवा मुक्ती संग्राम झाला 1961 साली किंवा त्या अगोदर जी मुवमेंट झाली स्वातंत्र्य सैनिकांसाठी, इथे हा कारागृह होता. चला, आता आपण वरती किल्ल्यात प्रवेश करूया. मगुश किल्ल्यात प्रवेश केलाय आणि हे बघा, हा इथे एक स्लोप आहे. वरती तोफा चढवण्यासाठी, तोफांचा जो गाडा असायचा तो वरती चढवण्यासाठी या स्लोपचा उपयोग व्हायचा होत असे त्या काळी. आणि बाजूला बघा पायऱ्या सुद्धा आहेत, स्टेअरकेस पायऱ्या सुद्धा आहेत. वरती चढून जाण्यासाठी पायऱ्याचा उपयोग व्हायचा. तर चला, आपण वरती जाऊया किल्ल्यावरती. तर मित्रांनो, आपण तो स्लोप चढून वर आल्यानंतर इथे बघा 4 तोफा आहेत. या ओतीव तोफा आहेत. या 4 पोर्तुगीज धाटणीच्या या तोफा आहेत. इथे या बुरुजावरती आपण पाहू शकतात मागे बार्तिझन आहे, ज्याला कॅप्सूल बुरुज असं म्हणतात. मी दाखवतो कॅप्सूल बुरुज. तत्पूर्वी एक मी दाखवू इच्छितो या तोफेवरती कोर्ट ऑफ आर्म म्हणजे पोर्तुगीजांचं राजचिन्ह इथे दिलेलं आहे. तर इथे बघा, तुम्हाला दिसू शकते इथे तोफांचं नंबरिंग केलेलं आहे. इथे तुम्ही पाहू शकतात.
आणि पोर्तुगीजांचं राजचिन्ह जे आहे ते. आणि हा बघ, हा बार्तिझन्स आहे. हा बार्तिझन आहे, ज्याला कॅप्सूल बुरुज असं बोलतात, जो आपण मगाशी त्या किल्ल्यावर बघितला सेम इथे आहे. हे पोर्तुगीज बांधणीचं एक खास वैशिष्ट्य आहे, हा बार्तिझन्स किंवा कॅप्सूल बुरुज, जेणेकरून खालील शत्रूला या इथे कोण आहे ते दिसत नाही, परंतु इथला सैनिक हा प्रॉपर संरक्षितपणे इथनं तो खालच्या शत्रूवरती अटॅक करू शकतो. तसेच मित्रांनो, हा किल्ला अगदी मांडवी नदीच्या मुखावरती आहे. पोर्तुगीजांच्या संरक्षण फळीचं हे अजून एक वैशिष्ट्य आहे की पोर्तुगीज हे नेहमी जिथे खाडी किंवा नदी समुद्राला मिळते त्याच्या मुखावरतीच किल्ला बांधायचे. त्यामुळे शत्रूचं जर इथे येत असेल अटॅक करायला तर त्यांच्या नेव्हीला, त्यांच्या आर्मराला आतमध्ये यायला प्रवेशच द्यायचा नाही. म्हणून यांनी असे किल्ले बांधलेत गोव्यामध्ये, जसं की हा रईस मगूस फोर्ट आहे, अगवाद आहे, पुढे चपोरा फोर्ट आहे. तसंच बघा, ही पणजी गोव्याची राजधानी आहे. ही बघा, हा जो पूर्ण भाग आहे हा सगळा पणजीचा भाग आहे. त्यामुळे राजधानी संरक्षण करण्यासाठी हा किल्ला त्या काळी इथे बांधलेला आहे. हे पोर्तुगीजांचं एक खास वैशिष्ट्य आहे, पोर्तुगीज लोकांचं. तर चला आपण किल्ला अजून एक्सप्लोअर करूया. तर मित्रांनो, हा आहे कॅप्सूल बुरुज. हे बघा, इकडनं मांडवी नदी पात्र दिसतंय. या बाजूला इथला हा जो जमिनीचा भाग आहे तो दिसतोय. या बाजूला किल्ल्याचा भाग दिसतोय. आता इथे झाडी आहे, परंतु किल्ल्याचे बुरुज त्या बाजूचे वगैरे दिसतात इथून. मांडवी नदीच्या मुखाशी असलेला, पणजीपासून अवघ्या 9 किमी अंतरावरती असलेला कलंगूट बीच आणि आग्वाद किल्ला या हॉट टुरिस्ट डेस्टिनेशनपासून अगदी जवळ असलेला रेईश मागूश किल्ला. रेईश मागूशचा किल्ला पणजी शहराकडून पाहताना वेरेम गावाच्या अगदी दक्षिणेकडील किनाऱ्यावर मांडवी नदीच्या उजवीकडे आहे. पणजीहून निघालेली आमची 2 व्हीलर मांडवी नदीवरचा पूल ओलांडत होती. समोरच मांडवीचा वळसा घालून समुद्राला मिळणारा अरुंद मुखाचा प्रदेश बघताना माझ्या डोळ्यासमोर मात्र 16व्या शतकाच्या पूर्वार्धातील पोर्तुगीज आरमाराची जहाजे तरंगताना दिसत होती. अगदी नकळत मी इतिहासाची पाने उलटून मागे पाहत होतो. या किल्ल्यावरील सर्वात खास वैशिष्ट्य आहे ते या कॅप्सूल बुरुजाचंच. गोव्यातील खोजुर्वे, शापोरा, हळर्ण या किल्ल्यावरती सुद्धा हे कॅप्सूल बुरुज आपल्याला पाहायला मिळतात. या बुरुजात एक शिपाई मावेल इतकीच जागा, पण अतिशय मोक्याची. या कॅप्सूल बुरुजाच्या चंग्यांमधून खालच्या शत्रूला सहज टिपता येत असे. त्यामुळे युद्धाच्या प्रसंगी हे बुरुज अतिशय निर्णायक भूमिका बजावत असत. पोर्तुगीज स्थापत्यशैलीत चौकोनी बुरुज, भक्कम सागरद्वार अशी पोलादी संरक्षण व्यवस्था किल्ल्यासाठी करण्यात आली होती. बुरुज आणि तटबंदीवर त्या काळी 33 तोफा होत्या. त्यापैकी 9 तोफा आजही आपल्याला या किल्ल्यात पाहायला मिळतात. तर मित्रांनो, आता आपण राईश मागूश या किल्ल्याचा इतिहास जाणून घेऊया. इसवी सन 1489 मध्ये आदिल खान याने गोमंतक जिंकून घेतला आणि जुने गोवे येथे राजधानी करण्याच्या दिशेने पावले टाकली. त्याने तेथे राजवाडे, मशिदी व इतर इमारती बांधल्या. याच काळात राजधानीच्या रक्षणासाठी त्याने मांडवी नदीच्या उत्तर तीरावरील टेकडीवर छोटासा टेहळणी वजा किल्ला बांधून मांडवी नदी व संपूर्ण बारदेश आपल्या नियंत्रणाखाली आणला. पुढे पोर्तुगीजांनी गोवा जिंकल्यावर 1551 ते 1554 या काळात तत्कालीन राजधानीला संरक्षण देण्यासाठी व मांडवी खाडीत जर शत्रूच्या जहाजांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर त्यावर मारा करण्यासाठी अल्फान्सो दी नोरोवो यांनी रेईश मागूश या किल्ला बांधला. पुढे अनेक वेळा या किल्ल्याची दुरुस्ती व वाढीव निर्मिती होत राहिली. या किल्ल्याचा 2 वेळा विस्तार आणि पुनर्बांधणी करून त्याचा अंतिम आकार पूर्ण झाला तो 1707 मध्ये कॅटनो दी मेलोई हा व्हॉइसरॉय असताना. या काळी किल्ल्यातील लिस्बनहून आलेल्या किंवा लिस्बनला जाणाऱ्या व्हॉइसरॉय व इतर महत्त्वाच्या व्यक्तींना राहण्यासाठी या किल्ल्याचा वापर झाला होता. माझ्या पाठी तुम्हाला ज्या 2 वास्तू दिसत आहेत ना, ह्या त्याच वास्तू आहेत जेथे व्हॉइसरॉय व इतर अतिमहत्त्वाच्या व्यक्ती राहायच्या. इसवी सन 1551 ते 1606 पर्यंत हा किल्ला पोर्तुगीजांचा अतिशय महत्त्वाचा असा फ्रंटलाईन किल्ला होता. किल्ल्यावरील निवासस्थाने आणि वास्तू यांचे चित्रदालन आणि आर्ट गॅलरीत रूपांतर करण्यात आलेले आहे. या किल्ल्यावर 2 दालने आहेत. यातील एका दालनात रेईश मागूश किल्ल्याची दुर्मिळ चित्रे, स्थापत्यशास्त्रीय आरेखन, त्यानुसार येणारा इतिहास, किल्ल्यासंबंधीच्या महत्त्वाच्या घटना,
जुने फोटो या सगळ्यांची खुबेने मांडणी करून ते जतन केलेले आहे. चित्रप्रदर्शन पाहत वेगवेगळ्या दालनातून फिरत असताना एका दालनात जमिनीला एक मोठे छिद्र दिसते. त्यासमोर डेथ होल असे लिहिलेले आहे. हे टेस्ट डेथ होल आहे, जे आपण या किल्ल्यात प्रवेश करताना या किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी आपण खालून पाहिले होते. आता त्याच्यावर एक काच लावलेली आहे. या छिद्रातून खाली पाहिल्यास प्रवेशद्वारातून आत आल्यानंतरची जागा दिसते. पूर्वी प्रवेशद्वारातून आत शत्रूला गोळी मारण्यासाठी किंवा त्याच्या अंगावर उकळते तेल ओतण्यासाठी या छिद्राचा उपयोग होत असे. तर या दुसऱ्या दालनात गोव्याचा प्राचीन इतिहास, पोर्तुगीजांचे आगमन, वेगवेगळ्या लढाया, इथपासून गोवा मुक्ती संग्राम, वेगवेगळे उठाव, स्वातंत्र्य सैनिक यांचा सचित्र देखावा मांडला आहे. तर एका दालनात खास गोव्याचे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ व्यंगचित्रकार, आर्टिस्ट, पद्मश्री, पद्मविभूषण, पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित मारिओ मिरांडा यांच्या जगप्रसिद्ध चित्रांचे कायमस्वरूपी प्रदर्शन ठेवलेले आहे. राईश मगुश हा किल्ला छोटेखानी असला तरी देखणा आहे, भक्कम आहे, अतिशय स्वच्छ, नीटनेटका आणि सुशोभित आहे. सुंदर रंगरंगोटी आणि कल्पक प्रकाशयोजना केलेली आहे. जिथे पायऱ्या तटबंदी आहे तिथे रेलिंग बारही आहेत, जेणेकरून वृद्ध आणि लहान मुलांना किल्ला फिरताना त्रास होणार नाही. बुरुजावरील तोफांच्या समोर सेफ्टी ग्लास बसवलेले आहेत. सगळीकडे सूचना फलक आहेत. मंडळी, किल्ला पाहून झाल्यानंतर आपल्या मनात प्रश्न पडला असेल की हा रेईश मगुश किल्ला आजही एवढ्या सुस्थितीत कसा काय? बाकीच्या किल्ल्यांची दुरवस्था झालेली असताना येथे मात्र जागतिक दर्जाच्या सोयीसुविधा कशा काय आहेत? तर याचं उत्तर या किल्ल्याच्या जीर्णोद्धारात आणि संवर्धनात आहे. सुरुवातीला रेईश मागुश किल्ला हा अतिशय महत्त्वाचा फ्रंटलाईन किल्ला असला तरी कालांतराने त्याचे महत्त्व कमी होत गेले. बदलत्या सामरिक परिस्थितीमुळे आणि राजकारणामुळे 19व्या शतकाच्या सुरुवातीला इसवी सन 1808 मध्ये हा किल्ला ब्रिटिश सैनिकांच्या निवासस्थानासाठी आरक्षित होता. 1871 मध्ये पोर्तुगीज सरकारविरुद्ध बंड पुकारणाऱ्या मराठा शिपायांना या किल्ल्यात कैद केलेले होते. नंतरच्या काळात गोवा मुक्ती संग्रामात अनेक स्वातंत्र्य सैनिकांना तुरुंगात डांबण्यासाठी या किल्ल्याचे जेलमध्ये रूपांतर करण्यात आलेले होते. पोर्तुगीज गव्हर्नरसाठी बांधलेल्या या दोन्ही वास्तूत समुद्राकडे जाण्यासाठी उतरणारे आपत्कालीन मार्ग, म्हणजे ज्याला आपण आता इमर्जन्सी एक्झिट म्हणतो, ते आहेत. हे दोन्ही मार्ग थेट खाली मांडवी नदीकडे उतरतात. यदाकदाचित हा किल्ला जर शत्रूच्या ताब्यात पडला तर या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना खाली समुद्राच्या दिशेने जाता यावे यासाठी हा मार्ग त्या काळी बांधलेला होता. सद्यस्थितीत किल्ला कसा ठेवावा, त्याचे जतन, संवर्धन आणि सुशोभीकरण कसे करावे, लोकांना आपल्या सांस्कृतिक वारशाकडे कसे आकर्षून घ्यावे, आपला इतिहास भावी पिढीपुढे कसा मांडावयाचा, याचे उत्तम उदाहरण म्हणजे गोव्यातील हा रेईश मागुश किल्ला. गोवा सरकारने या किल्ल्याची पुनर्बांधणी करून तो अतिशय उत्तम रीतीने जतन केलेला आहे. सरकारी यंत्रणा आणि जनतेचा सहभाग या दोघांच्या माध्यमातून आपल्या दुर्गसंपन्न महाराष्ट्रात असे जागतिक दर्जाचे उपक्रम अगदी सहजरित्या राबवता येईल. यासाठी लागते ती दुर्दम्य राजकीय इच्छाशक्ती. रईश मगुश किल्ला हा आग्वाद, शापोरा, मार्मागोवा यांच्या एवढा आकाराने मोठा नसला तरीही पोर्तुगीजांच्या गोव्यातील राजकीय उदयास्ताचा साक्षीदार असलेला हा देखणा किल्ला इतिहासाच्या पाऊलखुणा जपत आपल्या मनावर कायमची छाप पाडून जातो. तर मित्रांनो, हा रईस मगुश किल्ल्याचा अजून एक एक्झिट पॉइंट आहे. इमर्जन्सी एक्झिट पॉइंटही असं म्हणू शकतो. मगाशी आपण जिथनं उतरलो ना, तो एक आहे आणि दुसरा या इथे आहे. जेणेकरून जर हा किल्ला शत्रूच्या ताब्यात केला तर एक नाही तर दोन एक्झिट पॉइंट इथे ठेवलेले आहेत. इकडनं खाली उतरत अतिमहत्वाची व्यक्ती, VIP व्यक्ती जी कोणी असायची त्यावेळेला, ती इथनं येऊन खाली समुद्र पाठीचा आहे इथे, त्या जहाजात बसून निघून जायची. तर हा असा दुसरा एक्झिट पॉइंट आहे या रईस मगुश किल्ल्याचा. तर मित्रांनो, आपला हा रईस मगुश किल्ला पूर्णपणे बघून झालेला आहे. या किल्ल्याबाबतीत एक तुम्हाला गोव्यातल्या कुठल्याही किल्ल्याबाबतीत मी एक अगदी मनापासून सांगतो. आता या किल्ल्यामध्ये जेव्हा आम्ही आलो तेव्हा आम्ही एंट्री फीस 50 रुपये पर पर्सन दिली, पण त्याप्रमाणे इथली या किल्ल्यांची निगाही राखली जाते. साफसफाई, स्वच्छताही असते. तसे इथे स्वच्छतागृह, टॉयलेट्सही आहेत आणि चांगल्या पद्धतीने इथे ते क्लीन केलेले असतात. या उलट आपल्या महाराष्ट्रामध्ये काही कुठेही याची सोय नाही आहे.
तर नक्कीच हे आपल्या सरकारने या गोष्टीकडे नक्की आपल्या गडकिल्ल्यांकडे आणि इतर सोयीकडे लक्ष दिलं पाहिजे. तर असा हा एक किल्ला रोईस मोगुस किल्ला आहे. या किल्ल्याचा एक थोडक्यात मी इतिहास तुम्हाला सांगतो की हा किल्ला बहमनींच्या काळात बांधलेला होता. या एका टेकडीवरती किल्ला होता. जेव्हा पोर्तुगीजांनी हा गोवा प्रांत घेतला आणि तिसवाडी त्यानंतर साष्टी या प्रांतात त्यांनी त्यांची सत्ता एस्टॅब्लिश केली, पसरवली, त्यावेळेला 1551 साली हा किल्ला त्यांनी काबीज केला आणि बरेचसे अगोदरचा जो किल्ला होता त्याला फोर्टिफिकेशन केलं, ते पाडून इथे बऱ्याच प्रमाणात त्यांनी नवीन बांधणी केली या किल्ल्याची. असा हा किल्ला आहे रईस मोगुस. आणि आपण पाहू शकतात अगदी खाडीच्या टोकावरती आहे. हे माझ्या पाठीमागे हा तुम्हाला दिसतोय, हा अरबी समुद्र आहे आणि ही मांडवी नदी जिथे मिळते समुद्राला, तिथे बरोबर हा किल्ला बांधलेला आहे. अशाच प्रकारचा किल्ला गोव्यामध्ये अगवादचा किल्ला आहे, त्याच्या पुढे चापोराचा किल्ला आहे. तिथे ज्या ज्या नद्या गोव्यातल्या समुद्राला मिळतात त्याच्या मुखाशीच हे किल्ले बांधलेले आहेत, जेणेकरून जर शत्रूने या गोव्यावरती आक्रमण केलं तर शत्रूला आतमध्ये यायलाच द्यायचं नाही, त्याला या समुद्राच्या मुखाशीच त्यांच्याशी फाईट करायची आणि त्यांना संपवायचं, ही त्यामागची योजना आहे, पोर्तुगीजांची होती त्यावेळेला. असा हा रईस मोगुस किल्ला आहे. तर व्हिडिओ कसा वाटतोय हे मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा. माझा चॅनल माझी दुर्ग भ्रमंती लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू अशाच पुढल्या एखाद्या दुर्ग भ्रमंतीमध्ये किंवा एखाद्या ऐतिहासिक ठिकाणी. तोपर्यंत जय शिवराय.